ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या पादुका या ठिकाणी आज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये प्रस्थान झालेलं असून या ठिकाणी पादुका आज मलेशियामध्ये जातात। म्हणजे याचाच अर्थ असतो होतो की आपल्या सर्व संतांचा प्रसार हा बाहेरच्या देशामध्ये होत आणि श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या पादुका विश्वभ्रमण करण्यासाठी मलेशियाला चाललेल्या आहेत। आपण जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण काही वेळामध्ये चर्चा करणार आहोत, पण तुर्तात आपण एवढं सांगतो की या ठिकाणी आपण मुंबई वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही आणि वारकरी संतांसारखे संत नाहीत आणि म्हणून या संतांची विचारधारा आम्ही पूर्ण जगभर पसरवण्याच्या संकल्पाने ही जी आहे विश्वभ्रमण दिंडी सुरू केलेली आहे। आणि म्हणून आज आम्ही माऊलींच्या मंदिरामधून प्रस्थान होऊन मलेशियाकडे रवाना होत आहे। त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक स्वामी भारतानंद सरस्वती यांचं कीर्तन होणार आहे 2 तारखेला। त्यानंतर शास्त्रीय गायक रामेश्वरजी डांगे, गायत्री दिदी गायकवाड आणि जगदीशी चव्हाण यांचं संगीत भजनाचा सुद्धा कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी अनेक भारतीय लोक जे तिथं स्थानिक झालेले आहेत ते पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी त्यांना आपली जी ग्रंथसंपदा आहे जसे की ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हरिपाठ असेल, हा सांप्रदायिक ग्रंथसंपदा आहे त्या ठिकाणी वाटली जाणार आहे। आपल्या समेत या ठिकाणी या दिंडीमध्ये समेत असणाऱ्या गायत्री दिदी गायकवाड आपल्यात आहेत आणि ते आता मलेशियाला जातात आणि आपल्या साधू संतांचे विचार बाहेर देशामध्ये पोहोचवणार आहेत। या ठिकाणी त्यांचा आनंद अगदी गगनात मावण्यासारखा झाला आहे। आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या भावना विचारूया, काय सांगाल? नमस्कार, रामकृष्ण हरी। आज मला खूप आनंद होतोय की या विश्वभ्रमण दिंडीचा मी एक भाग आहे आणि ही सगळी आमचीच फॅमिली आहे आणि मला तिथे सेवा करण्याचा योग आला आहे। मी शेष महाराज आणि पंडितजींचे पण खूप आभार मानते। तसेच आज माझी छोटी मुलगी पण 3च वर्षाची आहे, तिच्यासाठी पण खूप चांगला योग आहे। तसेच माझी आई सोबत आहे, माझे हस्बंड पण आहेत आणि आमचे कलाकार पण आहेत बरेच, तर आमच्या सगळ्यांसाठी खूप चांगला योग आहे। नेण्याचं कारण तसं तर अनेक संतांच्या जयंत्या विदेशात संपन्न होणार आहेत, कारण साधू संतांचं जीवन देशासाठी आहे, संपूर्ण विश्वासाठी आहे, संपूर्ण मानव जातीसाठी आहे। आणि म्हणून नामदेव महाराजांनी राष्ट्रीय एकात्मता जी दाखवली, महाराष्ट्रात जन्म घेऊन गुजरात, राजस्थान मार्गे पंजाबपर्यंत गेले आणि त्यामुळे ते सांगतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। आणि म्हणून जगभर हा ज्ञानदीप लावण्यासाठी हा एक छोटासा एक प्रयास आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आणि म्हणून आज शेकडो वारकरी भाविक याच्यात सामील झालेत। काल नरसी नामदेव महाराजांच्या जन्मस्थानापासून या दिंडीचं विश्वभ्रमण दिंडीचं प्रस्थान झालं। आज माऊलींच्या समाधीच्या पावन संजीवन समाधीच्या पावन परिसरामध्ये मंदिरामध्ये आळंदीमध्ये सर्व आळंदीकर वारकरी मंडळींनी सर्व स्वागत केलं आणि उत्साहामध्ये तिथूनही दिंडीचं इकडे आता मुंबईत आम्ही एअरपोर्टला या ठिकाणी आलेलो आहेत आणि आता रात्री मलेशियाकडे प्रस्थान करणार आहे। आणि म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। ही सर्व मंडळी आपण जसं हिंदू धर्माचं सांगितलं तसं या साधू संतांचा तोच प्रयास आहे। ऋषीमुनींचा जो सिद्धांत आहे, जो विचार आहे, जो एक वसुदैव कुटुंबकम, आणि म्हणून मलेशियासारख्या ठिकाणी सुद्धा हरिनामाचा गजर भजनातून, कीर्तनातून, दिंडीतून त्या ठिकाणी घुमणार आहे। आणि म्हणून अतिशय आनंदाचा हा उपक्रम आहे, आनंदाचा हा उत्सव आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये हा उत्सव होतच असतो। आणि म्हणून भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षी दुबईला माऊलींचा समाधी सोहळा झाला, आता नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियाला होतो आहे। पुढच्या वर्षी 25मध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोहळा श्रीलंकेमध्ये होणार आहे। आणि म्हणून खूप आनंद वाटतो आणि वारकरी समाजामध्ये आणि संप्रदायामध्ये सुद्धा या यात्रेबद्दल प्रचंड एक उत्साह आहे। आणि म्हणून आळंदी असेल, नरसी नामदेव असेल, पावसात सुद्धा शेकडो लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी निरोप दिला, शुभेच्छा दिल्या। अनेक मान्यवर मंडळी राजकीय असतील, महाराष्ट्र सरकारने सुद्धा अनेक मुख्यमंत्री असतील, अनेक वेगळे मंत्री, आमदार, खासदार या लोकांकडून शुभेच्छा आल्या, साधू संतांकडून शुभेच्छा आल्या। आणि म्हणून असे उपक्रम झाले पाहिजे आणि आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून हे सर्व, आणि विशेष म्हणजे खास करून सोशल मीडिया, त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांनीसुद्धा प्रचंड या विश्वभ्रमण दिंडीला खूप प्रतिसाद दिला आणि आपल्या या चौथा खांब आहे लोकशाहीचा, आपल्या माध्यमातूनही याचा खूप प्रचार प्रसार झाला। आणि त्याचप्रमाणे यांच्या समेत जाणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे सुदर्शन चॅनलचे
पत्रकार श्री दीपक चव्हाण आपल्या समवेत आहेत आणि ते या विश्वभ्रमण दिंडीसाठी जात आहेत. त्यांचा आनंद आपण या ठिकाणी विचारून घेऊया आणि त्यांच्या भावना काय आहेत आपण विचारून घेऊया. निश्चितच आता आपण जसं म्हटलं की वारकरी संप्रदाय हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि या संप्रदायाची गोडी ही महाराष्ट्रातच नव्हे देशभरातसुद्धा सगळ्यांना लागलेली आहे आणि त्या अर्थाने आजचा आनंद हा सांगावा तेवढा कमीच आहे. परंतु आज भक्तिपथ फाउंडेशनच्या वतीने आणि भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाखाली ही जी विश्वभ्रमण दिंडी जी आहे संत नामदेव महाराजांची ज्या चरणपादुका आहेत त्या मलेशियामध्ये जाणार आहे आणि तिथे त्यांचा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. याचं आपण सगळ्या प्रेक्षकांपर्यंत याचं प्रेक्षेपणही पोहोचवणार आहेत. कारण की याच देही ह्याच डोळा पाहू साधू संतांचा सोहळा हे म्हटलं जातं. त्याप्रमाणे जसं की आपण म्हटले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, परंतु पत्रकार जे आहेत पत्रकारांनी या समाजाच्या ज्या व्यथा पत्रकार नेहमी मांडत असतात, परंतु ह्या देशासाठी ह्या धर्मासाठी ज्या साधू संतांनी खूप काही ख्याती करून गेलेले आहेत त्या साधू संतांचे जे विचार आहेत ते येणाऱ्या ह्या पिढीपर्यंत पोचावे या उद्देशाने आज ही जी दिंडी चाललेली आहे या दिंडीबरोबर आम्ही स्वतः आहेत आणि सगळे आपले जेवढेही पत्रकार जे मित्र आहेत, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, यांनी सगळ्यांनी या दिंडीचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी या दिंडीला दिलेली आहे. आणि इथून पुढचं बी मलेशियामधले सगळे कार्यक्रम आपण जे आहेत तुमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत, वारकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि निश्चितच वारकरी ह्या सगळ्या कार्यक्रम आणि हा सोहळा बघून निश्चितच या ठिकाणी काहीतरी विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील काहीतरी बोध त्यांना या आयोजनाच्या माध्यमातून निश्चितच मिळेल. केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. गेल्या वर्षी त्यांनी दुबईला माऊलींच्या पादुका नेल्या होत्या आणि आता मलेशियामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या पादुका नेत आहेत आणि पुढच्या वर्षी देखील तुकाराम महाराजांच्या पादुका ते श्रीलंकेला नेण्याचा त्यांचा मानस आहे. या सर्व उपक्रमास मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खरंच हे सर्व मंडळी महाराजांचं मागच्या वर्षीसुद्धा दुबईमध्ये आगमन झालं, त्या ठिकाणी सुद्धा महाराजांची दिंडी नेण्यात आली, परंतु ह्यावर्षी त्यांनी ठरवलं की आपण मलेशियामध्ये घेऊन जाऊया. गतवर्षीप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खरंच या सोहळ्यासाठी आम्हाला उपस्थित राहता आलं हे आमचं परम भाग्य म्हणायला हरकत नाही. आमचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर रायकर महाराज या ठिकाणी नगरसेवक आळंदीचे उपस्थित आहेत स्वागत करण्यासाठी आणि सर्वच भजनी मंडळी आणि महाराज मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यासोबत हे सगळं कव्हरेज करण्यासाठी आमचे मित्र अनिलजी जोगदंड साहेब तुम्ही सर्वजण आहात. खरंच खूप आनंद होत आहे कारण महाराजांचं कार्य हे फक्त भारतात नाही तर जगामध्ये सगळीकडे पोहोचलं पाहिजे आणि त्यामुळे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आज या संत नामदेव महाराजांच्या पादुका मलेशियामध्ये जात आहेत. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जन्मलेलं व्यक्तिमत्व ही खरंच पावनभूमी आहे आणि या पावनभूमीचं दर्शन अख्ख्या जगाला होण्यासाठी आज मलेशियामध्ये महाराजांच्या पादुका जात आहेत. तिथल्या रहिवाशांना, तिथल्या महाराष्ट्रातल्या रहिवाशांना मलेशियामधील त्यांना हे दर्शन घेता येईल. खरंच ही आनंदाची गोष्ट आम सगळ्यांसाठी आहे. खरंच याचं नियोजन करणारे शेष महाराज असतील, आमचे आदरणीय महाराज असतील, खरंच या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी उत्साहात जाऊन संपन्न होणार आहे. खरंच त्यांच्या मलेशिया दौऱ्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. गतवर्षीप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये हा दौरा जाईल, तिथे सुद्धा महाराजांचं कार्य, नामदेव महाराजांचं कार्य जगभर पोहोचेल आणि त्यासाठी शेष महाराज हो काढला ओके.